प्लेयर ऑफ द मॅच राकेश. हॅलो प्रमिल शिंदे आपण या. आपल्यासाठी सुद्धा आपण पाहिले तर इकडे 500 रुपयाचं बक्षीस आहे सन्माननीय संतोष साहेबांच्या वतीने इकडे मात्र देण्यात आलं होतं. प्रमिल या. प्रमिल शिंदे आपण यायचं आहे. 500 रुपयाचं बक्षीस आपल्यासाठी सुद्धा आहे. प्रमिल शिंदे यांना विनंती करणं आपण यायचं आहे. आपल्यासाठी हे 500 रुपयाचं बक्षीस असेल. या सेमीफायनल नंबर 2 कडे जाऊया आपण. अंकित सरांचा आवाज ऐकूया. थँक्यू. आमचे पंच ज्यांनी डान्सिंग अंपायरिंग केली होती पंच या. आपल्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. आमचे सन्माननीय बाळाजी देशमुख साहेब यांच्या वतीने इकडे मात्र हे बक्षीस दिलं जाईल. आमच्या पंचांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आपण पाहतोय इकडे दिलं जाते. अप्रतिम दर्जाची अंपायरिंग ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली अशा पंचांचा 500 रुपयाचा किताब देऊन इकडे मात्र सन्मान केला जातोय. बघा जे बक्षीस आमच्या पंचांना मिळाले त्यांच्या खेळीबद्दल पण त्यांनी मात्र सांगितलंय की हे जे बक्षीस आहे ते मला ओम्या यांना समर्पित करायचं आहे. पंचांना जे बक्षीस मिळाले ते ओम्या याला मात्र तिकडे दिले जाते. ओम्यासाठी ते बक्षीस दिले जाते. पंचांचे मनपूर्वक आभार आहेत. पहा पंचांना जे 500 रुपयाचं बक्षीस मिळालं ते ओम्या यांना मात्र तिकडे त्यांनी समर्पित केलंय. धन्यवाद. या बीसीसी ए संघाचा राकेश या मॅन ऑफ द मॅचच्या किताबासाठी. मंगेश दादा तळेकर यांच्या शुभ हस्ते मात्र आपण पाहिलं तर राकेश याला मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. राकेश आपण यायचंय प्लेअर ऑफ द मॅच. धन्यवाद हर्षल. विलास दादा युवा प्रतिष्ठान ट्रॉफी 2025 चं हे शानदार पर्व आणि ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे. सेमीफायनल नंबर 2 या ठिकाणी सुरू होत असताना टॉस जिंकलाय अकालपे या टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते आरके स्पोर्ट्स सोनू फायटर गावदेवी साई टीमला. सलामीची जोडी मैदानावरती. स्ट्रायकर एंडला असेल तो अनिकेत मोकल. नॉन स्ट्रायकर एंडला प्रशांत मोकलला आपण बघतो आणि पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय अजय भातोसे. पहिला चेंडू फुलटॉस पतीचा. खरं तर फुलटॉस प्रतीच्या चेंडूवरती एक धाव या ठिकाणी घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय तो अनिकेत मोकल हा फलंदाज. मॅन ऑफ द मॅच राकेशला या ठिकाणी देण्यात येईल. मंगेश मामा यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुपूर्त केली जाते. ती राकेश या खेळाडूला खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आणि खऱ्या अर्थानं बीसीसी परली ए संघ जाऊन पोहोचलाय तो मेगा फायनलमध्ये. यातून जिंकणारा संघ त्या संघाच्या विरोधात खेळ करताना पाहायला मिळेल आणि त्यासाठी ही लढत 4 षटकांचा हा सामना आपण या ठिकाणी बघतोय. खरं तर खूप चांगलं आयोजन तितकंच चांगलं नियोजन या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामधील सेमीफायनल नंबर 2 सुरू असलेला हा सामना. एका बाजूला आपण बघतोय की दोनही संघ तसं पाहायला गेलं तर पनवेल तालुक्यातीलच आपण बघू शकाल आणि आपण बघतोय की अजय भातोसे
अकल्पे गावाचा हा अष्टपैलू खेळाडू इथे मात्र गोलंदाजी करतोय, गोलंदाजी मार्क वरती. बॅकफुटला गेले, जागा बनवली, गॅप शोधायचे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. अखेर या चेंडूला जरूर स्टॉप केलंय, मात्र एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 4 धावा लागतायत त्या धावफलकावरती. लगातारचे 4 चेंडू आणि 4ही चेंडूवरती सिंगल धाव येताना या ठिकाणी आपण बघतोय की सुरुवात अगदी शांत आणि संयमी पाहायला मिळते. अजय भातोशीचं हे षटक. इथे हा फटका ऑन साइडला, गॅप भरपूर आहे, गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक 2-2 चेंडूचा पाठलाग करतायत, पण अखेर चेंडू थांबणार नाहीये. चेंडूनं ओलांडले सीमारेषा. चेंडू येतोय या मॅच मधील पहिला चौकार. माफी असावी, 8 धावा आहेत धावफलकावरती. ऑस्ट्रेलियन स्टाईलनं या ठिकाणी अपील करण्यात आलेली होती. उत्साह जास्त आहे, आत्मविश्वासाची कमी आणि सरळ चेंडू जाऊन विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाल्यानंतर धावसंख्या होते साई संघाच्या धावफलकावरती बिनबाद 8. मुख्य व्यासपीठावरती आपण बघतोय संतोष दादा बोडेकर यांनाही विसरता येणार नाहीये. त्याचबरोबर 3 षटकारासाठी तब्बल 11,000 रुपयाचं कॅश प्राइज अगोदरच्या मॅच मध्ये लावण्यात आलेलं होतं बालादादा आंग्रे यांच्या माध्यमातून, पण 2 आले तदनंतर चौकार आला. पण मी असंच म्हणेन की पैसे सगळ्यांकडेच असतात, देण्याची दानत वृत्ती ही प्रत्येकाकडे असली पाहिजे. आणि तरी पण चौकार आल्यानंतर सुद्धा त्यांना ते पैसे द्यायचेच होते, म्हणून त्यांनी तब्बल 2100 रुपयाचं कॅश प्राइज त्या खेळाडूला दिलं. याचं नाव आहे दातृत्व आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय बालादादा आंग्रे यांचंही आपण कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे. मला वाटतं कॉमेंटेटरलाही त्यांनी पैसे दिले अगोदरच्या मॅचमध्ये, इथे त्यांचंही स्वागत. इथे हा चेंडू यावेळेला बॅटला ब्रश होऊन गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि पहिला धक्का प्रशांत मोकलच्या रूपात बॅटिंग करत असणाऱ्या साई टीमला. दादा युवा प्रतिष्ठान चषक आणि या चषकाची चर्चा सर्वत्र होत असताना फायनलच्या मॅच मध्ये आयवा कॅच जो घेईल, फायनल मॅच मध्ये आयवा कॅच जो घेईल त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज बालादादा आंग्रे यांच्या माध्यमातून देण्यात येईल. खरं तर प्रत्येकाच्या कलेला दाद त्यांच्या माध्यमातून दिली जाते. या ठिकाणी आपण बघतोय धावसंख्या स्थिरावली ती 8 धावा आहेत धावफलकावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि गोलंदाज अक्षयनं पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. हाफ ट्रॅकर त्यावरती ऑफ ड्राईव्हचा हा वेगवान स्ट्रोक होता. प्रतीक मोकल आला बॅटिंगसाठी आणि त्याच्या बॅटमधून एक सिंगल धाव या ठिकाणी येत असताना एक धाव मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारेल. 9 धावा लागतायत त्या धावफलकावरती. मला वाटतं अकल्पे संघानं पहिल्या मॅचमध्ये अगदी विजयासाठी शर्तीचे प्रयत्न केले. राधाकृष्ण गावडे जांभिवली संघाच्या विरोधात त्यांचा खेळ राहिला आणि त्या रात्रीमध्ये तो सामना कमी धावसंख्येचा होता, पण जिंकण्यासाठी भरपूर संघर्ष करण्यास भाग पाडलं होतं रोशन गावडेने. इतकी चांगली गोलंदाजी झाली होती आणि तिथून जो विजयाचा प्रवास सुरू केलाय ना
तो सुखकर आहे, पण आजची रात्र खऱ्या अर्थानं गाजवणारा साई संघ त्यांच्या विरोधात खेळ करतोय, याचा अर्थ हा सामना चांगला होईल. इथे स्ट्रोक गॅप शोधले, अनिकेत मोकल ट्रेडमार्क शॉट या ठिकाणी लगावत असताना वसूल करतोय अजून एक चौकार. इथे धावसंख्या झाले या चौकाराच्या बरोबरीने 13 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 13 धावा धावफलकावरती. खूप चांगला चौकार, बघण्यासारखा चौकार या ठिकाणी अनिकेत मोकलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघतोय. इथे मनसुबा होता रिव्हर्स अटेंड करण्याचा, पण गती जास्त दिली गोलंदाजांना आणि त्या कारणास्तव जी जागा हवी होती ना फटका खेचण्यासाठी ती प्राप्त करता आली नाही. अगदी वेगाने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय आणि धावफलक स्थिरावेल 14 या धावसंख्येवरती. अक्षय गती भरपूर आहे, वेगवान गोलंदाज, अगदी पंचांच्या डाव्या बाजूने तो गोलंदाजी करतोय. अजून एक चांगला चेंडू, गुडलँड स्पॉट वरती चेंडूला टेक ऑफ केलं. खरे तर स्तब्ध उभं ठेवलंय अनिकेत मोकल या फलंदाजाला. एक चौकार जरूर चांगला लगावला, पण दोनही चेंडूवरती फुटवर्कचा वापर अजिबात झाला नाही. अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, गतीचा वापर करण्याच्या प्रयत्नात बीट झाला जास्त गतीमध्ये तो बॅट्समन अनिकेत मोकल. 13 वरती धावफलक स्थिरावलाय. 24 चेंडूचं एक सत्र आहे. किमान 35+ धावा झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल. इथे पुढे सरसावता फटका खेचायचा होता, थांबवलाय. कौतुकास्पद गोलंदाजी. दुसऱ्या षटकासाठी आला होता अक्षय. सुरुवात अनिकेतनं चांगली केली, पण लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकत या ठिकाणी अकाल्पे संघ टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी खरा करत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाले धावफलकावरती 1-13. धावा आहेत. जर का 24 चेंडूवरती 35+ धावा झाल्या तर दुसऱ्या सत्रात असे गोलंदाज आहेत साई टीमकडे जे धावसंख्येचा बचाव करतील, पण अकाल्पे संघ प्रयत्न करेल. जे काय करायचंय ना ते पहिल्या इनिंग मध्येच कमी धावसंख्येत जर का रोखलं तरच धावांचा पाठलाग करणं शक्य होईल, आणि तसा प्रयत्न सुरुवातीच्या 2 षटकामध्ये राहिला आहे. पण विसरून चालणार नाही की प्रतीक मोकल आणि अनिकेत मोकल ही जोडी मैदानावरती खेळ करते. 12 मध्ये किमान 3-4 षटकार जर का आले तर धावसंख्या झपाट्याने वेध गेली, आणि त्यासाठी प्रतीक मोकलला शेवटपर्यंत थांबावं लागेल ते मैदानावरती. इथे गती भन्नाट आहे, भन्नाट वेग गोलंदाजीला आलाय तो गोलंदाज सेजल भातोसे. आपली गुणवत्ता त्यानं सादर केले. खूप चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. आपण बघतोय गोलंदाज सेजलच्या माध्यमातून. इथे स्ट्रोक सिलिमिडॉन मधून वाटचाल करतोय. त्या अगोदर क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 14. 14 धावा आहेत धावफलकावरती. एकच विकेट गमावले, पण धावा कमी आहेत. मोठ्या फटक्यांवरती अंकुश लागलाय, मोठ्या फटक्यांपासून रोखलाय. अद्यापर्यंत केवळ 2च चौकार या इनिंग मध्ये येत असताना तब्बल जर निर्धाव चेंडूंचा समावेश जर आपण पाहिला ना फलंदाजीमध्ये 6 चेंडू तब्बल निर्धाव आलेत. याचा अर्थ डॉट पर्सेंटेज वाढलेत आणि त्याचा परिणाम हा धावसंख्येवरती. बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केला, फटका सजवलाय, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवला होता, त्यानं केले चूक. झेल ड्रॉप आणि तदनंतर चेंडू निघतोय सीमा पार. चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होते धावफलकावरती
18 धावा लागतायत त्या धावफलकावरती. धावा झाल्या पाहिजेत. आपण सातत्यानं सांगतो किमान 35 लढेल साई संघ, लढतील साई संघाचे गोलंदाज. पण जर का त्याही पेक्षा कमी धावा झाल्या तर ज्या प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याशिवाय पर्याय उरणार नाही साई टीमच्या गोलंदाजांकडे. एक आव्हानात्मक टार्गेट सेट झालं पाहिजे. मेगा फायनलमध्ये पोहोचलाय पर्ली ए बीसीसी या नावानं खेळणारा संघ. इथे हा चेंडू सरळ बॅटनं खेचलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव तर कंप्लीट. फंबल झालेत आणि संधी मिळताच एकेरीला परिवर्तित केलंय दुहेरीमध्ये. या दुहेरीच्या बरोबरीने एकूण धावसंख्या होतीये 20 धावा लागतात धावफलकावरती. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी असेल. अनिकेत मोकल प्रयत्न करतोय. संपूर्ण रात्र त्यानं गाजवले. रात्रीमध्ये चांगला खेळ साई गावासाठी राहिलाय, साई गावाच्या नावासाठी राहिलाय. इतकंच नव्हे आरके स्पोर्ट्ससाठी सुद्धा खूप चांगलं योगदान. पण महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याला स्वतःला सिद्ध करावंच लागेल, कारण या इनिंगमध्ये धावा नाहीयेत. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुसरी धाव चित्याच्या चपलाईनं कंप्लीट. 3 धावा सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होत असताना पंच कदाचित सांगत असावेत की दोनही फलंदाज रनिंग मध्ये असावेत आणि त्या कारणास्तव हे चित्र आपण बघतो. आणि हे पाहिलं होतं, सगळ्यांनीच पाहिलं. 2019चा विश्वचषक सगळ्यांनीच पाहिला. असं वाटलं भारतीय संघ सच निघेल, पण रोखलं न्यूझीलंड संघानं. असं वाटलं न्यूझीलंड संघच विश्वचषक पटकावेल, पण तिथे मार्टिन गुप्टिलनं केलेला थ्रो, त्याचबरोबरीने बेन स्टोकचा डाईव्ह, त्या ठिकाणी बॅटला चेंडू ब्रश, नशिबाच्या त्या पुन्हा एकदा आलेल्या 4-5 धावा आणि कुठेतरी सामनाच बदलला. तसंच काहीसं चित्र होतं. आणि इथे मात्र धावा आल्या पाहिजेत, त्या कशाही येवत हीच अपेक्षा आहे साई टीमला. धावसंख्या होतीये 22. धावा हा स्ट्रोक, पण त्याहीपेक्षा खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आरके स्पोर्ट्स सोनू फायटर संघ गावदेवी साई जाऊन पोहोचतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1-23 या धावसंख्येवरती. साथी गुणलेखक आमचे रोहन कदम, आवाज तुमचा निघला पाहिजे, कारण स्कोरर जर बोलका असेल ना तर कॉमेंट्रेटरचं काम सोपं होतं. थोडा मित्रवरेन थोडासा अवधी राहिलाय, कारण ही स्पर्धा आता पूर्णत्वाकडे जाते. सेमीफायनल नंबर 2 सुरू आहे, यानंतर मेगा फायनल असेल. आणि अशा वेळेला आपण बघतोय साई संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1-23. मैदानावरती पाण्याची मागणी या ठिकाणी होत असताना विचार विनिमय दोनही फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय. पण एकच चित्र त्यांच्या डोळ्यासमोर असेल, जर का मोठा फटका आला नाही, सिंगल डबल तुम्ही घेतल्याच पाहिजेत. डॉटपेक्षा सिंगल डबललाही महत्त्व असेल, कारण मी सातत्याने या गोष्टीचा उल्लेख करतो, किमान 30-35 धावा झाल्या तरच गोलंदाज लढतील. आणि त्याहीपेक्षा या षटकात जर 1-2 मोठे फटके आलेच तर झटपट भरारी घेता येईल साई संघाला आणि आत्मविश्वास दुणावेल दुसऱ्या सत्रात गोलंदाजांचा. नेमकं काय घडेल, किती धावांचं टार्गेट दिलं जाईल, कारण अपोजिट टीममध्ये अजय भातोशे सारखा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. त्यानं गोलंदाजी सुरेख केली, केवळ 8 धावा त्यानं खर्च केल्या. जरी विकेट त्याला मिळाली नसली तरी तदनंतरचा येणारा गोलंदाज अक्षयने टाकलेले तब्बल 4 निर्धाव चेंडू, तिथेच सामन्याचं चित्र पलटलं. पुन्हा गोलंदाजीला आला सेजल, त्यानंही सुरुवात निर्धाव चेंडूने केली, पण तदनंतर अनिकेतने सिंगल डबल चौकार वसूल करत धावा शोधल्या. शेवटच्या षटकात तेच करायचंय, धावसंख्येचा शोध घ्यायचा आणि आता शोध घेतला तरच पुढे धावा वाचवण्याचा वेध घेता येईल ते साई संघाच्या गोलंदाजांना. 3 षटकांच्या अंती धावसंख्या आहे 1-23. गौरव आलाय गोलंदाजी मार्कवरती. आउटसाइड ऑफस्टम, ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. पण इथे अनिकेत मोकलचा फुटवर्क या मॅचमध्ये थोडासा चुकीच्या पद्धतीने दिसून येतो. चेंडूपासून भरपूर प्रमाणात तो दूर राहतो. डॉट पर्सेंटेज, विजयाचे पर्सेंटेज वाढवतील अकालपे टीमसाठी. निर्णायक सामना आहे. इथे लेट कट करायचं होतं. प्रतीक मोकलला स्ट्राईकच येत नाहीये, थांबलाय नॉन स्ट्रायकर एंडवरती. अनिकेत सुद्धा चांगला खेळाडू आहे, तगडा खेळाडू आहे. खरं तर टेनिस क्रिकेट हे असं आहे ना, टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला कमी वेळेत योग्य निर्णय घ्यावे लागतात. तुमच्याकडे खोलवर फलंदाजी असून फायदा नाही. एखाद्या फलंदाजाला शेवटपर्यंत खेळपट्टीवरती राहून चांगला खेळ हा करावाच लागतो आणि ते करण्यात कुठेतरी या मॅचमध्ये कमी पडतोय की काय अशी शंका निर्माण झाली आहे अनिकेत मोकल.
इथे हा फटका या वेळेला मनगटी ताकद आजमावले आपल्या भात्यातील अस्त्र अखेर बाहेर काढला आणि आपण बघतो जी ताकद होती ना ती दाखवत असताना ठोकलाय चौकार. धावा किमान 2 षटकार आव्हानात्मक टार्गेट सेट करतील. पण अकालपे संघाचे पाठीराखे हेच म्हणत असतील की 2 चेंडू निर्णायक आले पाहिजेत, 3 चेंडू निर्णायक आले पाहिजेत जिथे मोठा फटका वाचला पाहिजे कारण धावाही वाचतील आणि कमी धावांचा टार्गेटही आपल्याला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गौरव गोलंदाजी मार्क वरती. इथे प्रयत्न फसला. स्ट्राईक रोटेशन आहे. कदाचित हे विसरलेत मला वाटते साई संघाचे फलंदाज. विकेट सॅक्रिफाईस करण्यास कोणीही तयार नाहीये. एकमेकांवरती विश्वास दाखवला जातोय कारण अर्धवट आलेला प्रतीक मोकल पुन्हा माघारी जातोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिले स्ट्राईक रोटेशन होताना. 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 27. पहिलंच सत्र सुरू आहे आणि संघर्ष शिगेला पोहोचलाय. इथे हा स्ट्रोक गुडघे टेकले आणि टेकलेच नाही तर गुडघे टेकल्यानंतर ते अगदी भिंगरी सारखे वलवले आणि ठोकला डीप स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. पर्यंत पोहोचले. गुडघे टेकले. खरं तर घुटना टेक तमाशे देख असं सातत्यानं आपण म्हणतो पण अनिकेत मोकल ज्या ज्या वेळेला हा फटका लगावतो ना शेवटपर्यंत ऍक्शन रिप्ले सातत्यानं बघावा असा हा फटका असतो. तोच प्रयत्न ऍक्शन रिप्लेस दाखवला अनिकेत मोकलने आणि सांगितलं मी उगाच थांबलो नाही शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आणि लगातार शेवटच्या 2 चेंडूवरती ठोकलेत 2 षटकार आणि या 2 षटकाराच्या जोरावरती आता साई संघ या मॅच मध्ये परतलाय. धावसंख्या झाले 39. आता खरा संघर्ष करतील साई संघाचे गोलंदाज कारण त्यांना वाचवायचे आहेत 24 मध्ये 40 धावा. खरं तर तितकंसं सोपं नव्हतं. अकालपे टीमसाठी अगदी झोपेतून उठून येणं दूरवरचा अंतर प्रवास करत येणं या मैदानावरती दाखल होणं आणि या मैदानावरती काय घडलंय याची प्रचिती नसताना पहिल्यांदा फिल्डिंग करणं आणि इतकंच नव्हे फिल्डिंग करत असताना एकही अतिरिक्त चेंडू न टाकणं याचा अर्थ कौतुकास्पद गोलंदाजी. जिद्द भरपूर दिसून आली खऱ्या अर्थानं अकालपे टीमच्या गोलंदाजांकडे कारण एकही अतिरिक्त चेंडू त्यांनी टाकलेला नाही आणि विशेषतः डायरेक्ट ते मला वाटते दुसऱ्या रात्रीमधून आज या ठिकाणी खेळण्यासाठी आलेत. मी त्यासाठीच उल्लेख केला की झोपेतून उठून येणं दूरवरचा प्रवास करत येणं मैदानावरती दाखल होणं साई सारखा तगडा संघ समोर असताना एकही अवांतर अतिरिक्त चेंडू न टाकणं पण त्याहीपेक्षा त्याच मॅच मध्ये साई सारख्या फलंदाजांना रोखत तब्बल 9 चेंडू निर्धाव टाकणं लाजवाब गोलंदाजी. जरूर अनिकेतने 2 षटकार खेचले शेवटच्या 2 चेंडूवरती पण मी असंच म्हणेन की खऱ्या अर्थाने जे 9 चेंडू निर्धाव आलेत ना भरपूर फरक पडेल साई टीमला. भरपूर फरक. 9 पैकी 5 सिंगल जरी आले असते तरी किमान 45+ धावा होताना पाहायला मिळाल्या असत्या पण एक आव्हानात्मक टार्गेट सेट झालंय. साथी गुणलेखक आम्हाला सांगतायत रोहन कदम सर सांगतायत की पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झालेला आहे आणि धावसंख्या झाले 39. येणारे 24 चेंडू 10 धावांच्या सरासरीनं जिंकण्यासाठी बनवायचे आहेत.
अकालपे संघाला 40 धावा. गुणलेखक खरं तर हा समालोचकाच्या पाठीचा कणा असतो, कारण गुणलेखन झालं तर नंतरच आम्हाला त्या ठिकाणी उच्चार करता येतो. आणि इथे मात्र आपण बघतोय की गुणलेखकाचं काम इथे कौतुकास्पद राहिलंय. रोहन कदम सर असतील त्यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. SS लाईव्ह मुन्ना पाटील आपल्या टीमचा आम्ही आभार व्यक्त करतो. DJ तांडेल आपलेही खूप खूप आभार. आपली भूमिका महत्त्वाची राहिली. पंच असतील, पंचांनाही आम्ही शुभेच्छा देतोय. खूप चांगली भूमिका त्यांनीही बजावले. आयोजन कमिटीचा आभार, त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आणि त्यांच्या या भूमिकेनंतरच हे आयोजन यशस्वी होताना आपण बघतो. आणि विशेषतः सर्वप्रथम या सुधागड तालुक्यातील मानाची आणि सन्मानाची स्पर्धा जर तुम्हाला भरवायची असेल ना, आयोजन करायचं असेल ना, तर त्या अगोदर तुमची पूर्वतयारी, तुमचं नियोजन हे योग्य असणं फार गरजेचं आहे. आणि ते नियोजन विलासदादा यांनी सुरुवातीला केलं आणि तदनंतर त्यांच्याच नावाचं युवा प्रतिष्ठान ट्रॉफी 2025 हे दमदार आयोजन आपण या ठिकाणी बघतोय. खूप चांगली स्पर्धा रंगले. स्पर्धा अंतिम टप्प्यात आले. या स्पर्धेचा सेमीफायनल नंबर 2 आणि या ठिकाणी दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. 24 चेंडू 40 धावसंख्येची गरज. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज निखिल मोकल आणि स्ट्राईक असेल अजय बातोसे. पहिला चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. संधी दवडले. काय घडलं? साईकर स्तब्ध झालेत. अजय बातोसेला जीवनदान देणं. सेमीफायनल नंबर 2 चा सामना आपण खेळताय. जिंकलं तर डायरेक्ट मेगा फायनल मध्ये. आणि आपण सातत्यानं पाहिलंय कॅचेस विन द मॅचेस. चुकीला माफी नसेल हेच सांगेल कदाचित अजय बातोसे. झेलची किंमत काय असते हे आता समजलं असेल, कारण झेल सुटला. स्ट्राईक रोटेशन बॅट्समनच्या बॅटची कडा आणि चेंडू निघाला तो चौकारासाठी. धावसंख्या होते 5. सगळं काही विसरून आता साई संघाला नव्या जोमानं सुरुवात करायचे. स्टार्ट नव्हता त्या क्षेत्ररक्षकाचा, लेझी राहिले आणि त्यामुळे उशिराने चेंडू पर्यंत पोहोचले. इथे हा चेंडू एस्टनच्या वरून विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येतोय. धावफलक सिरावेल 5 वरती. 40 चा पाठलाग करायचे. 35 ची अद्यापही गरज आहे. निखिल मोकल गुणवत्ता सादर करण्यासाठी प्रयत्न करतोय. नुकताच आम्हाला दादांनी सांगितलं, विलासदादा यांनी, की हा 4था सामना असा होतो ज्यामध्ये पहिल्या चेंडूवरती झेल सुटलाय. या व्यासपीठावरती जितके मला वाटतं मैदानावरती चेंडू पडलेत ना, जितकी षटकं झालीत मैदानावरती, तितके पाहुणे या व्यासपीठावरती येऊन गेले. म्हणजे पाहुण्यांवरती सुद्धा कटाक्ष टाकणं, पण त्याहीपेक्षा मैदानावरती काय घडतंय यावरती कटाक्ष, असे आयोजक असणं फार गरजेचं असतं. आणि आपण दादांना बघतोय, विलासदादा यांनी आम्हाला सांगितलं की हा 4था सामना ज्यामध्ये पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप झालाय. खूप चांगलं आयोजन दादा, तुमच्या कार्याला खूप खूप सलाम. सोपं नसतं खरं तर. तुम्हाला दमदार आयोजन करायचं असेल तर पूर्व नियोजन तुम्हाला करावंच लागतं. आणि दादा तुम्ही ते केलंय म्हणून तर तुमची स्पर्धा उंच शिखरावरती पोहोचत असताना निखिल मोकलनं सांगितलं, जे काय करायचे ना ते मला आत्ताच करायचे. अभि नाही तो कभी नाही. ते जिंकाल तर टिकाल आणि हराल तर या स्पर्धेतून बाहेर निघाल. इथे मात्र आपण बघतोय धावफलक सिरावलाय ते 5 वरती. प्रतीक मोकल प्रयत्न करतोय. खरं तर जरूर स्टॉप केलं होतं. या चेंडूला संधी होती की काय, पण जर का संधी असती तर झेल अवघडच होता. उंच खुराय प्रतीक मोकल त्याने जरूर प्रयत्न केला. निर्धाव चेंडू येतो हे महत्वाचं आहे. चौकारानंतर थांबवलाय ते फलंदाजांना आणि धावफलक सिरावलाय 5 या धावसंख्येवरती. मॅच मध्ये रोमांचकता, या मॅच मध्ये रंजकता रोमांचकता निर्माण करायची होती. त्यासाठी पहिलं षटक महत्वाचं होतं आणि महत्वाचं षटक योग्य रीतीने अद्यापर्यंत हाताळतोय निखिल मोकल. इथे गॅप शोधले का क्षेत्ररक्षक पोहोचतील. अंतर त्यांच्यासाठी अगदी लेझी होतं. थोडेसे लेझी राहिले क्षेत्ररक्षक. 2 धावा या ठिकाणी संपन्न होतील आणि या 2 धावांच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या होते 7. अनिकेत मोकलने ठोकलेले 2 षटकार. धावा झाले 39. 40 चा पाठलाग करायचे. कदाचित ज्या वेळेला 2 षटकार, 1 षटकार शेवटच्या चेंडूवरती पहिल्या इनिंग मध्ये येतो ना, तोच षटकार धावांचा पाठलाग करताना थोडा महाग ठरत असतो. आणि इथे काहीसं चित्र
तसं निर्माण होईल का हे बघणे फार गरजेचं आहे. कारण परिस्थिती जर आपण पाहिली पहिल्या षटकाच्या अंती अकालपे संघ जाऊन पोहोचतोय 7 वरती. बिनबाद ही जरूर जमेची बाब असेल पण समीकरण बदललंय, इक्वेशन बदललंय. येणारे 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 34 धावसंख्येची, 33 धावसंख्येची. अठरा चेंडू 33 धावसंख्येची गरज. एस लाईव्हची क्लिअरिटी आणि क्वालिटी आपण या ठिकाणी बघतोय आणि विशेषतः चांगल्या संख्येने प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतात, त्यांचाही आम्ही मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. 4 वाजून 4 मिनिटांचा अवधी या ठिकाणी झालेला आहे पण तरी सुद्धा प्रेक्षक जसेच्या तसे आपण या ठिकाणी बघतो. अचानकच्या मैदानाची आम्हाला आठवण झाली. त्या मैदानावरती सुद्धा सातत्यानं प्रेक्षकांची गर्दी. रायगडचं मित्र म्हणेन लॉट्स म्हणून त्या मैदानाला संबोधलं जातं पण पर्लीकर सुद्धा कमी नाही आहेत. सुधागड तालुक्यातील ही मानाची स्पर्धा आहे. ऑन साईडला डीप मिड विकेटला चेंडूने वाटचाल केलेत. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 8. अनिकेत मोकल आलाय गोलंदाजीला. बॅटिंग चांगली राहिली, डाव सावरला, शेवटपर्यंत थांबला आणि अखेर पोहोचवलं 39 वरती आणि आता 40 रोखायचे, त्यासाठी तो स्वतः गोलंदाजीला आला. दुसरं षटक निर्णायक टाकलं. पहिलं षटक निखिल मोकलनं केवळ 7 धावा खर्च केला आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी एक ग्रेट ऑलराऊंडर अनिकेत मोकल. इथे हा फटका रडार मध्ये आहे आणि त्यावरती चढवलाय हल्ला षटकार. बॅट्समन या ठिकाणी आपण बघतोय सुजलच्या बॅट मधून हा षटकार आला आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 14. 40चा पाठलाग करायचे, 26ची गरज आहे. मोठे फटके आले तर लवकर सामना गमवावा लागेल साई टीमला. इथे बॅकफुटला आले, जागा बनवली बॅकवर्ड क्षेत्राकडे, चेंडू थेट गेलाय. पंचांचा इशारा येणं फार गरजेचं आहे. या चेंडूवरती धावा मिळतील आणि पंच सांगतायत 6. लगातारचा दुसरा षटकार आणि 2 षटकारांच्या साह्याने आता धावफलक झपाट्याने वधारतय. 20 धावा लागतायत धावफलकावरती. आता मात्र 20 धावसंख्येची गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ बाकी. काय करतोय अनिकेत मोकल. सुरुवातीला 9 चेंडू डॉट पर्सेंटेज भरपूर आले. बॅटिंग करताना साई संघाला जिंकायचं असेल ना तर विकेट शिवाय पर्याय नाहीये. 1-2 विकेट मॅचला कलाटणी देतील कारण मॅच शेवटपर्यंत तेव्हाच जाईल ज्या वेळेला फलंदाजांना तुम्ही बाद कराल, अन्यथा सलामीची जोडी लवकर हा सामना फिनिश करण्याची शक्यता आहे. 15 चेंडू 20चं समीकरण शिल्लक राहिलंय. प्रतीक मोकलकडे ती गुणवत्ता आहे जो फलंदाजांना थांबवू शकतो पण त्या अगोदर अनिकेतला हे 3 चेंडू निर्णायक टाकावे लागतील. जर का मॅच 12 मध्ये 18, 17, 12 मध्ये 14, 15, 6 मध्ये 9, 10 असं इक्वेशन राहिलं ना तरी मॅच रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळेल. कारण गोलंदाज आहेत, पुढील 2 गोलंदाज चांगल्या लय मध्ये राहिलेत. गेल्या 2-3 टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं, आजच्या रात्रीमध्ये पाहिलं अनिकेत कडून थोडी चूक झाली या मॅच मध्ये. एक फुलर लेन टाकला, पुढ्यात पडला, स्लॉट मध्ये आला, तो झाला आउट ऑफ द प्लॉट. दुसरा मनसुबा बदलला, फलंदाजानं हेरलं की आता लाईन आणि लेंथ आखूडच होणार. अगोदरच ते बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केला, चेंडूची प्रतीक्षा केली आणि ज्या दिशेने चेंडू येत होता ना त्याच दिशेत लगावला. बॅकवर्ड क्षेत्राकडे डीप फाईन लेगला षटकार. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 15. 20 धावसंख्येची गरज. थांबवलाय एक निर्धाव चेंडू. आम्हालाही या मॅच मध्ये मजा येईल. कोणीही जिंकू देत, अकालपे जिंकू देत, अजय बातोसे जिंकू दे, अनिकेत मोकल जिंकू दे, साई किंवा जिंकू देत अकालपे, पण आम्ही जी स्पर्धा आयोजित केले ना विलासदादा युवा प्रतिष्ठान ट्रॉफी, या ट्रॉफीचा विजय नक्कीच झाला पाहिजे. तसा हा सामना. थांबवलाय या चेंडूवरती सुद्धा अजून एक निर्धाव चेंडू येतोय. मनसुबा होता की मोठे फटके आल्यानंतर सावध पवित्रा घेण्याचा, पण वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं तुम्ही नेहमीच खेळलं पाहिजे. तुमचा नैसर्गिक खेळ हा तुम्ही दाखवलाच पाहिजे. कधी कधी काही फलंदाज असे असतात एका चेंडूत 6 धावा षटकार ठोकतात, चौकार ठोकतात, 2-3 षटकार चौकार मारण्याची धमक असते, पण त्यांना सिंगल घ्यायचं म्हटलं की थोडं डोई जड होतं. आणि कशा ताई मी तर म्हणेन तशाच काहीशा या संभ्रमात द्विधा मनस्थितीमध्ये राहिला तो फलंदाज सुजल
अनिकेत मोकलने 3 चेंडू निर्धाव टाकून सुद्धा स्वतःला तो आतल्यात कोसतोय. त्याला माहितीये की 2 षटकार मी चुकीचे खाल्ले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 20. निम्मी लढाई कंप्लीट झाले. कोणीही जिंकलेला नाहीये, कोणीही हारलेलं नाहीये. कोण असेल मेगा फायनल मध्ये त्यासाठी निम्मी लढाई बाकी आहे. शेवटचे आता 12 चेंडू बाकी आणि धावा बनवायचे आहेत त्या मात्र 20. ऑपरेटर या ठिकाणी आपण बघतोय की शेवटचे 12 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. गोलंदाजीसाठी आलाय तो प्रतीक मोकल. पहिला चेंडू आपटी बार या ठिकाणी आपण बघतोय. खांद्याचा वापर केला यासाठी जाणला जातो. गोलंदाज उंच खुरा आहे आणि विशेषतः उंचीचा तो फायदा घेतोय. जरूर अर्ध्या पिच वरती चेंडूला लँड केलं होतं पण उचली जास्त दिली. चेंडूला डिलिव्हर करताना खांद्याचा वापर या गोलंदाजाने केला आणि उचली देणारा चेंडू विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. 11 मध्ये 20. इथे पुढे टाकलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक प्रशांत मोकल. सोपं नव्हतं. फ्लड लाईटला सामोरं जायचं होतं. आणि एक चित्र मी एक गोष्ट आवर्जून सांगेन, ज्या वेळेला आयोजक कमिटी तुम्ही प्रेक्षकांमध्ये जाऊन थांबा. जे फ्लड लाईट्स आहेत त्यांची उंची कमी आहे टॉवरची आणि अशा प्रकाश ज्योताला झेलत हा झेल कॅरी केला याचा अर्थ जिद्द अफाट आहे साई टीमच्या क्षेत्ररक्षकाकडे. आणि हेच दाखवत असताना अजय बातोशीच्या विकेटची अहमियत काय हेच सांगितलं क्षेत्ररक्षक प्रशांत मोकलनं. धावसंख्या स्थिरावेल 20 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 10 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती 20 धावसंख्येची. आमच्या समवेत पूर्ण रात्रभर आजच्या रात्रीमध्ये ज्यांनी खूप चांगलं समालोचन केलं, मराठी भाषेवरती खूप चांगलं प्रभुत्व, खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना खिलवून ठेवणारं समालोचन आज ज्यांनी या ठिकाणी दाखवलं, सगळ्यांना ऐकवलं, हर्षल मुंडे सर त्यांचंही आम्ही विशेष कौतुक या ठिकाणी करतोय. त्यांनाही शुभेच्छा देतोय. मला वाटतं ते या स्पर्धेतून रजा घेत आहेत. उद्या कदाचित डेची स्पर्धा त्यांना असावी आणि त्यासाठी त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मला वाटतं रोह्यावरून हर्षल मुंडे सर या ठिकाणी दाखल झाले, त्यांचंही आम्ही कौतुक करतो. आणि विशेषतः दादा तुम्हाला आम्ही आभार व्यक्त करतो की तुमच्यामुळे त्यांच्या आणि आमची गाठभेट झाली. आम्हालाही बरंच काही शिकण्यासारखं मिळालं. निलेश नाईक सर आजच्या रात्रीमध्ये होते आणि मी स्वतः अंकित मालुसरे रसायनी अक्कुलवाडी या ठिकाणाहून तुम्ही मला या स्पर्धेचा घटक बनवलं, त्यासाठी तुम्हाला आम्ही मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप दादा आभार व्यक्त करतोय. मॅच फसले. अनिकेत मोकलने जसे 3 चेंडू निर्धाव टाकले ना, त्यानं स्वतःला कोसलं. तेव्हाच समजलं की साई संघ सहजासहजी हा सामना सोडणार नाही. त्यांनी जिद्द दाखवली आणि जिद्दीला पेटलेला प्रतीक मोकल सांगतोय की काही करून मला आजच्या रात्रीतील निर्धाव षटक टाकायचे, अशी काही जणू तो गोलंदाजी करतोय मैदानावरती. 2 विकेट, 1 निर्धाव चेंडू आलाय. हर्षल मुंडे सर यांच्यासाठी एकदा आयोजन टीम टाळ्या वाजवा. जर त्यांचं समालोचन आवडलं असेल तर नक्की टाळ्या वाजवा, कारण खूप चांगलं समालोचन हर्षल मुंडे सर आपण या ठिकाणी केलं. आम्हालाही ऐकावंसंच वाटत होतं तुमचं समालोचन. आम्ही या ठिकाणी दाखल झालो त्यावेळेला काही क्षण स्तब्ध होतो की काय घडेल, इतके चांगले समालोचक, इतका चांगला प्लॅटफॉर्म आणि आम्ही कसं समालोचन करायचं. पण अखेर आपलंही मी खूप खूप कौतुक या ठिकाणी करतोय. लगातारचा 4था चेंडू निर्धाव आलाय, ज्यामध्ये 2 विकेट गमावल्यात. 8 मध्ये 20. 8 मध्ये 20. इथे काय घडलं? बाईची धाव येऊ देत सांगतोय प्रतीक मोकल. बाईची का होईना धाव येईल. बाईची धाव मला वाटतं गोलंदाजाच्या खात्यामध्ये जाणार नाही. याचा अर्थ प्रतीकने जर का हा चेंडू निर्धाव टाकला तर निर्धाव ओव्हर त्याच्यासाठी येईल आणि एक्स्ट्राच्या रूपात 1 धाव जाईल ती अकालपे टीमला.
7 मध्ये 19. स्टॉप केलंय आता वाईटची धाव जरूर जाईल. निर्धाव षटक नसेल, मला ठाऊकच होतं की निर्धाव षटकासाठी पारितोषिक बहुतेक येईल, पण अशा वेळेला चेंडू वाईड आला. इथे मात्र कौतुक करेन मी क्षेत्ररक्षकाचा, जो शॉट फाईन लेगला तैनात आहे. दक्ष खरोखर 4 वाजून 14 मिनिटांचा अवधी झालेला असताना सुद्धा त्यानं जागरूकता दाखवली. अगदी सकाळचं प्रहार आता या ठिकाणी आपण बघतोय. थंडी थोडी वाढताना पाहायला मिळेल, पण अशा थंडीत सुद्धा झोकून देतात साईकर स्वतःला. मॅच फसले ते बॅटिंग करणाऱ्या अकालपे टीमसाठी. 7 मध्ये 18. इथे हा फटका, क्षेत्र रिकाम आहे आणि रिकाम्या क्षेत्रात चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने मॅच मध्ये समांतरता आता पाहायला मिळते. मॅच मध्ये समानता आपण बघतोय. सामना अगदी बरोबरीत येऊन थांबलेला दिसतोय, कारण शेवटचे 6 चेंडू बाकी. 40 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली ती 26. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ती 14 धावसंख्येची. मी सांगितलं होतं 12-18, 12-20 समीकरण, त्यानंतर 12-14 समीकरण, 6-9, 6-10 समीकरण आलं तर मॅच बनेल साई टीम साठी. पण इथे आपण बघतो इक्वेशन जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आणि 14 धावसंख्येची गरज. सातत्यानं सांगतो की मेगा फायनल पेक्षा सेमीफायनल नेहमीच चांगल्या होतात, आणि तसाच काहीसा सामना कोण जिंकेल याची बिलकुल शाश्वती नाहीये. आता जे काय उरलंय ना ते अनिकेत मोकलचं उरलंय, कारण शेवटला त्याने ठोकलेले 2 षटकार जिवारी लागले असतील अकालपे टीमच्या. राकेश मोकल आलेत गोलंदाजीला. कोणत्याही स्थितीमध्ये 14 त्यांना वाचवायचे, तर 14 कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असल्यामुळे बनवायच्याच आहेत त्या अकालपे संघाला. ग्रेट मॅच, ग्रेट सामना प्रेक्षकांच्या भेटीला. इथे फुलटॉस. काय घडलंय? गॅप जरूर शोधले क्षेत्ररक्षक, अंतर कापतील, पण त्या अगोदर चेंडून कापलंय. सीमा पार अंतर येतोय. चौकार. शेवटचे 5 चेंडू 10 धावसंख्येची गरज. राकेश मोकल यांच्याकडे अनुभव भरपूर आहे. इथे खराब चेंडू पडला, त्यावरती चौकाराचा मार बसला. पण मी असं म्हणेन प्रतीक मोकलने चांगली गोलंदाजी केली होती. जर का एक्स्ट्रा चेंडू टाकला नसता तर जास्त धावा राहिल्या असत्या राकेश मोकल यांच्यासाठी. पण या धावा ही कमी नसतील, कारण शेवटचे आता चेंडू शिल्लक राहिलेत ते 4 आणि धावा बनवायचे आहेत त्या मात्र 9. हर्षल मुंडे सर या ठिकाणून रजा घेत आहेत, त्यांना मी मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. खरं तर रोह्यावरून ते आलेले आहेत आणि भरपूर अंतर कापत ते या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. फक्त दाखल झाले नाहीत तर प्रेक्षकांची मनं जिंकली. खूप खूप मी तर म्हणेन कौतुक तुमचं असेल हर्षल सर. नक्कीच पुनश्च आपली गाठभेट कधीतरी होईल. पण इथे झेल कॅरी केलाय. टायमिंग झालं नव्हतं असं वाटलं. चेंडू ज्या वेळेला बॅट मधून निघला ना, निघतोय की काय साई संघाला घरच्या दिशेने नेत, पण तसं नाही. त्या ठिकाणी साईचा एक तटरक्षक उभा होता, क्षेत्ररक्षक मयूर मोकल त्या ठिकाणी होता. त्यानं खूप चांगला झेल कॅरी केला आणि सांगितलं की ही मॅच थांबले अकालपे टीमसाठी. शेवटचे 3 चेंडू 10 धावसंख्येची गरज. तीन चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 9 धावसंख्येची. कारण खेळाडूंपेक्षा जे पाठीराखे असतात ना ते चतुर असतात असं म्हणण्यापेक्षा त्यांना जास्त चीड असते. त्यांना अगदी
आपल्या गावाचा अभिमान असतो की आपला गाव जिंकावा ही त्यांची अपेक्षा असते आणि त्यांनी आम्हाला लगेच सांगितलं की 10 नाही 9 बनवायचे एक एक धावेला महत्व आहे. इथे फुलटॉस चूक झाले की काय पण नाही फटका फसलाय. झेल टिपला अनिकेत मोकल त्या ठिकाणी तैनात होता. राकेश मोकल अचंबित झालेत आणि 12वा खेळाडू सुद्धा स्वतःला विचारतोय की गेला की काय पण तो सांगतोय नाही थांबलाय. ठोक डीजे. गॅप मध्ये फटका मारायचा की इथे मोठा फटका खेचायचा. खराब चेंडू होता ना. अशा वेळेला आपण बघतोय की अगदी ताकदीने फटका मनमुराद खेचला असताना सहज ट्रॅव्हल झाला असता. संधी दवडली अकालपे टीमने दवडली संधी. शेवटचे 2 चेंडू 10 धावसंख्येची गरज. हॅट्रिक जर का प्राप्त केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज बंटी शेठ खंडागले यांच्या माध्यमातून दिलं जाईल. ऑन हॅट्रिक असेल गोलंदाज राकेश मोकल. निर्धाव चेंडू आलाय. मॅच संपलेली नाहीये. एक चेंडू 9 ची गरज आहे. मी एका चेंडूवरती 10 धावा होताना पाहिल्यात 13 धावा होताना पाहिल्यात. जोपर्यंत एक चेंडू पडत नाही तोपर्यंत कोण जिंकेल हे सांगणंही कठीण आहे. क्रिकेटमध्ये काही अशक्य नाहीये पण भरपूर चान्सेस गमावले मी म्हणेन अकालपेट टीमने. आणि राकेश मोकल अनुभवी खेळाडू आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन सुद्धा त्यानं हार पत्करली नाही. त्यानं तदनंतर थांबवलं आणि खरा हिरा ठरलाय या मॅच मध्ये. देऊयात का त्यालाच प्लेयर ऑफ द मॅच. नक्कीच गुणलेखक आम्हाला सांगतील कोणाची कामगिरी चांगली राहिली आणि त्याचा विचार करूनच